नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. जर समोरच्या व्यक्ती तुमच्या मनासारखं वागत नसेल तर समोरच्या व्यक्तीला वंश करण्यासाठी तुम्हाला 7 लवंगाचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचे आहे. हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाच्या गोष्टी ही लक्षात घ्यायच्या आहे. हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या उपायाचा तुम्हाला गैरवापर करायचा नाही, कारण हा जो उपाय किंवा हे जो प्रयोग आहे तर हा बंधनात आहे आणि गुरु आदेशाशिवाय यांचा गैरवापर हा चुकूनही कोणी करू शकत नाही. आणि जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला चुकीच्या उद्देशाने तुमच्याकडे वश करण्यासाठी हा उपाय जर केला तर त्या उपायाच्या तुम्हाला कुठलेही फळ हे प्राप्त होणार नाही. तर आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे? जर आपली मुलं ही वाईट संगतीला लागलेली आहे, मुलांना एखादी वाईट व्यसन लागलेली आहे, मुलं वाईट मार्गाने चाललेली आहेत, तर ह्या मुलांना आपल्या मनासारखे वागण्यासाठी, या गोष्टीतून मुलांना बाहेर काढण्यासाठी, वाईट संगती मुलांच्या दूर करण्यासाठी हा उपाय जो आहे तर ते तुम्हाला करायचे आहे. आई वडील हा उपाय आपल्या मुलांसाठी करू शकता. तसेच तुमच्या पती किंवा तुमच्या पत्नी जर तुम्ही सोडून इतर लोकांकडे आकर्षित होत असेल, तुमच्या कोणतीही गोष्ट ही ऐकत नसेल, तुमच्या मनासारखे वागत नसेल, तुमच्या दोघांमध्ये प्रेम राहील नसेल तर सुद्धा हे उपाय जो आहे तर ते तुम्ही करू शकता. आपल्या संसार टिकण्यासाठी, आपल्या प्रेम हा पुन्हा मिळवण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो. तसेच तुमच्या सासू असेल, तुमच्या सासरे असेल किंवा तुमच्या एखाद्या नातेवाईक असेल किंवा अगदी तुमच्या जवळची एखादी व्यक्ती असेल, ते तुमच्यापासून दूर वळलेला असेल तर इतरांना सांगण्यावरून ही ती व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेली असेल तर अशा व्यक्तीला पुन्हा तुम्हाला आयुष्यामध्ये आणण्यासाठी देखील तुम्ही ही जो प्रयोग जो आहे तर ते करू शकता. उपाय जो आहे तुम्हाला सांगणार आहे हा उपाय अतिशय सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे. तर हा 7 लवंगाचा उपाय करा. कसं करायचं आहे, कोणत्या वेळेत करायचे आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असले तर सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही आठवड्यातून कोणत्याही दिवशी करू शकता. हा उपाय तुम्हाला महिन्यातून 3 ते 4 वेळा करायचे आहे. जोपर्यंत समोरच्या व्यक्ती तुमच्या मनासारखं वागत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय जो आहे तर ते करायचा आहे. हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळच्या वेळामध्ये करायचे आहे. संध्याकाळी तुम्ही 7 वाजल्यानंतर रात्रभर हा उपाय कधीही करू शकता. करण्यासाठी तुम्हाला 7 अखंड फुलांच्या लवंग घ्यायच्या. त्यांना फूल असलेली असाच तुम्हाला 7 लवंग घ्यायचे आहे. कुठेही तुटलेली फुटलेली असं लवंग घेऊ नका, नाही तर त्याच्या फळ जो आहे तर ते आपल्याला मिळत नाहीत. सोबतच तुम्हाला काही भीमसेना कापुराच्या वड्या लागणार आहे. भीमसेना कापूर असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर जो कापूर तुमच्याकडे आहे ते कापूर देखील तुम्ही घेऊ शकता. यानंतर तुम्हाला एक
मातीच्या पंती घ्यायच्या आहे आणि थोडासा तुम्हाला 1 चमचभर मध लागणार आहे. हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये, बाल्कनीमध्ये कुठेही करू शकता. उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम देवाजवळ एक दिवा लावायचा, धूप, दीप, अगरबत्ती लावायच्या आणि ह्यानंतर हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी एक आसनावरती बसायच्या आहे. चमचाभर मध हे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे. यानंतर ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करत आहे, तर तुमचा मुलगा आहे, मुलगी आहे, व्यक्ती लागत आहे, तुमच्या ऐकत नाही, तर मुलांच्या तुम्हाला 7 वेळी नाव घ्यायचे आहे आणि 7 वेळी तुम्ही नाव घेताना ते मध जे आहे तर ते तुम्हाला थोडा थोडा चखायचं आहे, म्हणजे चाटायचं आहे. 7 वेळी तुम्हाला मध चाटून झाल्यानंतर तुम्हाला त्या मातीच्या पंतीमध्ये कापुराच्या वडे ठेवायचे आहे. कापूर हा प्रज्वलित करायचा आहे. यानंतर तुम्हाला 1 लवंग ही तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे. त्या व्यक्तीच्या तुम्हाला नाव घ्यायचे आहे आणि लवंगाला जो फुलं असतात, फुगलेली भाग असतो, तर त्या व्यक्तीच्या नाव घेतच तुम्हाला मधामध्ये बुडवायचं आहे आणि पेटत्या कापुरामध्ये तुम्हाला स्वाहा करायचे आहे. पुन्हा दुसरी लवंग हातात घ्यायचे आहे, त्या मधामध्ये बुडवायचे आहे. फक्त फुलाच्या मधामध्ये बुडवायच्या आहे, पूर्ण लवंग ही बुडवायच्या नाही. तुम्हाला स्वाहा करत ही लवंग कापुरासोबत जळायचे आहे. असे तुम्हाला एक एक करून 7 वेळी 7 लवंग त्या कापुरामध्ये स्वाहा करायचे आहे आणि या 7ही लवंग जळताना तुम्हाला ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करत आहेत, प्रयोग करत आहेत, तर त्या व्यक्तीचे नाव घ्यायचे आहे. या संपूर्ण 7 लवंग तुम्हाला त्या कापुरासोबत जळायचे आहे. लवंग जळताना पूर्णपणे लवंग हा जळल्या पाहिजे, अशा पद्धतीने जळायचे आहे. अर्धा लवंग तसेच ठेवायचे नाही. जर कापूर कमी आलं तर तुम्ही पुन्हा कापुराच्या वडे टाकता. त्या 7 लवंग तुम्हाला संपूर्णपणे जळायच्या आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा 7 लवंगाचा उपाय जो आहे तर ते करायचे आहे. हे अत्यंत प्रभावी उपाय आहे. ज्या पण व्यक्तीने हा उपाय केला आहे, तर त्या व्यक्तीला त्याचा रिझल्ट देखील मिळालेली आहे. हा उपाय केल्याने समोरच्या व्यक्ती नक्कीच तुमच्या मनाप्रमाणे वागेल, तुम्हाला मान देईल. तुमच्या जवळची व्यक्ती कितीही दुर्वलेली असेल तर ती व्यक्ती तुमच्या जवळ येऊ लागेल. तुमच्या मुला वाईट व्यसन लागलेली असेल किंवा वाईट रस्त्यावरती चालत असेल, तर ती मुलं देखील तुमच्या जवळ येतील, तुमच्या मनाप्रमाणे वागू लागतील. फक्त हा उपाय करताना इतर कोणाच्या वाईट होण्यासाठी वाईट हेतून हा उपाय तुम्ही करू नका. जर खरंच तुमच्या जवळची एखादी व्यक्ती दुखवलेली असेल, तर ती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला हवी असेल तरच तुम्ही हा उपाय जो आहे तर करायचा आहे. जर तुम्हाला घरामध्ये स्त्रियांना मासिक धर्म असेल, तर मासिक धर्मामध्ये हा उपाय करू नका. सुतक असेल तर सुतकामध्ये सुद्धा हा उपाय करू नका. महिन्यातून तुम्हाला जितक्या वेळ हा उपाय करायचा शक्य होईल तितक्या वेळ तुम्ही हा उपाय करायचा आहे. जोपर्यंत समोर व्यक्ती तुमच्या मनाप्रमाणे वागत नसेल, तोपर्यंत तुम्हाला हा उपाय जो आहे तर करायचा आहे. नक्की करा. याचा फळ जो आहे तर ते तुम्हाला 100% प्राप्त होईल. व्हिडिओ तुम्हाला आवडलं तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असले तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया असंच पुढच्या एक नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
सर्वांना श्री स्वामी समर्थ.